कधी कधी आहे ना कामाचा खूप कंटाळा येतो. जेव्हा मला कामाचा कंटाळा येते ना, हा आहे आधीच्या दिवसचा व्हिडिओ 2 दिवसचा थोडा थोडा व्हिडिओ मिळून केला आणि व्हिडिओ काढायचा सुद्धा कंटाळा येते. तेव्हा मी फक्त बागकाम करते. जेव्हा कंटाळा येते तेव्हा बागेमध्ये आल्यानं मन शांत होते आणि प्रसन्न होते आणि दुसरे कामं करायला मला उत्साह येते. आणि आता बघा कढीपासून आपण बेसन कसं बनवते बघा. कढी उरली ना त्याच्यामध्ये बेसन टाकायचं, तेलामध्ये मिरची कांदा टाकायचं, थोडंसं तिखट हळदसुद्धा आपण टाकू शकतो. हे सर्व मिक्स केलं ना, भाजीला जे टाकतो आपण तेच, आणि त्याच्यामध्ये हे बेसन भिजलेलं टाकून द्यायचं. ताकामध्ये बेसन होते पण कढी उरली असेल ना तर खूप छान बेसन होते आणि चवीला तर विचारूच नका, बाकी भाजीपेक्षा छानच. मला तर खूप आवडते. त्याच्यानंतर बघा सर्दी पण थोडी झालेली आहे. पक्षी येतात ना, यांना बघून मला खूप छान वाटते. आणि मी तुम्हाला आता हे दाखवते, हे जे मी काही दिवसापूर्वी बनवलं होतं ना कपडे ठेवायला लॉन्ड्री बॅग, इतकी उपयोगाला येते ना. सगळे धुण्याचे कपडे मी याच्यामध्ये जमा करून ठेवते बाथरूमच्या बाहेर. आणि याच्यातमध्ये फक्त मी साईडला बघा असे पृष्ठ टाकल्यानंतर, कारण पृष्ठामुळे छान झालं. बागेमध्ये भरपूर असे पपई मिळत आहे, त्याचे व्हिडिओ सगळे माझे छोटे बागवर येणार आहे. आणि बघा आता हे पपईचं झाड माझं लक्ष वेधून घेते, कारण याच्याकडे खूप छान फळं देत आहे. माणसाचं सुद्धा असंच आहे ना, ज्याच्याकडे काही असतं त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून जाते. आणि म्हणून काही ना काही करण्यासाठी, काही ना काही नाव करण्यासाठी काही ना काही काम करावंच लागते. त्याच्यामुळंच थोडंसं नाव आपलं होते. नावपेक्षा आहे ना, कामं केल्यामुळे एक ओळख निर्माण होते, काहीतरी वेगळं केलं की. आणि नंतर मी बागेमध्ये झाडू मारून घेता. इथं बरेच बारीक बारीक पानं वगैरे हे पडत राहतात. आणि तुम्हाला म्हटलं आज कामाचा खूप कंटाळा आला होता, म्हणून मी ह्या कामाला सुरुवात केली आणि माझा कंटाळा सर्व निघून गेला. आणि कधी टाईम झाला ते समजलंच नाही. वर मात्र 2-3 वेळा गेली, कोण ना कोणी आवाज देत होतं. आणि कोणतंही काम करताना मला असे झाडांसोबत खूप आवडते. आणि नंतर थोडीशी जमिनीची माती केली. मुलगी म्हणे काय करते काय. धन्यवाद.